पुढची बातमी डोंबिवलीतली आहे। डोंबिवलीचा काटई टोल नाका बेकायदेशीर असून त्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ नये बिनदिक्कतपणे टोल वसुली होत असल्याच्या निषेधार्थ आज मनसे आमदार रमेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर तोडफोड केली आणि टोल नाका बंद पाडला। मानपाडा पोलिसांनी आमदार रमेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली आहे। आपण हे दृश्य पाहतोय, काटई नाक्यावरची ही दृश्य आहेत। काटई नाक्यावरती सुरू असणारा हा टोल नाका, त्याच्या अंतर्गत एमआरटीपी अंतर्गत त्याच्यावरती तक्रार दाखल झाली होती, मात्र तरीही बिनदिक्कतपणे इथे टोल वसुली सुरू होती सर्रासपणे। काही दिवसांपूर्वी ही टोल वसुली बंद करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही टोल वसुली सुरू झाली आहे। आपण अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। राजेश, काय अधिक माहिती मिळते? आमदार रमेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे। अगदी भूषण, आज सकाळीच मनसेने हे उग्र असं आंदोलन केलेलं आहे। हा जो डोंबिवलीचा काटई टोल नाका आहे हा बेकायदेशीररित्या इथे उभारण्यात आला असून एमआरटीपी ऍक्ट नुसार यावर गुन्हा देखील दाखल झाला असल्याची माहिती आमदार रमेश पाटील यांनी दिल्यानंतर हा जो काही संपूर्ण बेकायदेशीर टोल वसूल सुरू होती याच्या निषेधार्थ आज इथे मनसेचे आमदार आणि शेकडो कार्यकर्ते इथे जमले आणि त्यांनी या टोलनाक्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि हा जो टोल नाका आहे हा लवकरात लवकर बंद करण्यात यावा अशी मागणी करत हे सगळं आंदोलन केलं। त्यानंतर मानपाडा पोलीस जे आहेत त्यांनी मनसेचे आमदार रमेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे। भूषण, धन्यवाद राजेश, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मनसे आमदार रमेश पाटील यांनी काटई टोल नाक्यावर जाऊन तोडफोड केलेली आहे। हा काटई टोल नाका बेकायदेशीर असून या टोल नाक्यावरती एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय, तक्रार दाखल झाली आहे, तरीही ही टोल वसुली सुरू होती आणि त्याच्या निषेधार्थ ही टोल वसुली थांबावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। झी 24 तास, एक पाऊल पुढे।